विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डायग्राम्स फिजिक्समध्ये किती मार्काला येतो प्रश्न मला सांगा. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला असं वाटेल सर क्वचित एखादी डायग्राम विचारतील 2 मार्काचं वेटेज असेल. नाही. 10 ते 15 मार्क. आता मी तुम्हाला सांगतो, प्रूव्ह करून दाखवतो. तुमच्या समोर मी 2024 चा पेपर घेतलेला आहे. बघा नीट लक्ष द्या. 2024 ओके. तर सगळ्यात खालचा प्रश्न पहिल्यांदा वाचावा अशी माझी इच्छा आहे. Draw a neat label diagram of Fairy's perfectly black body. ओके, मग परफेक्टली ब्लॅक बॉडी, वॅन डी ग्राफ जनरेटर. आणखीन काय रे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे टिपिकल क्वेश्चन्स आहेत, की ज्यातले डायग्राम विचारले जातात. पण मी तुम्हाला सांगतो, जवळ-जवळ मी तुम्हाला 50 ते 60 डायग्राम करायला लावणार आहे. एवढ्या? पण आपल्याला मार्क्स पाहिजेत ना, कारण इथं बघा. डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप. त्या डायग्रामला 1 मार्क आहे. डिफाइन सरफेस एनर्जी, ऑफ्टन रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी अशी ती डायग्राम आहे. डायग्रामला मार्क आहेत. त्याच्यानंतर डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर इम्पेडन्स. एलसीआर सर्किट तर काढलं पाहिजे ना तुम्हाला. की त्यात इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर सीरीज अरेंजमेंट मध्ये असतील. त्याला एसी सप्लाय दिला गेला असेल. किती सिंपल डायग्राम आहे. 1 मार्क. व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर? कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग जेव्हा ट्रान्सफॉर्मरचं सांगायचंय डायग्रामला, म्हणजे हे सगळे जे प्रश्न आहेत अगदी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आलं का? हे ते फोटो घेण्यासाठी असं झालं बरं का. एल-ई-डीचं सिम्बॉल विचारलंय. ओके. एल-ई-डीचं काय विचारलंय? सिम्बॉल. एक्सप्रेशन ऑफ मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेइकल मूव्हिंग अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. इथं सुद्धा डायग्राम आहे. तुम्हाला सांग कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्फेरिकल वेव्ह फ्रंट. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन सगळ्या डायग्राम एकाच पेजवर आहेत. बरं, आता मी तुम्हाला सांगतो. विथ पेज नंबर मी तुम्हाला देणार आहे बरं का, लक्षात घ्या. विथ पेज नंबर. पण तुम्हाला या डायग्रामची प्रॅक्टिस करावीच लागेल. ओके. डायग्रामची प्रॅक्टिस केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बरं का, लक्षात घ्या. काही डेरिव्हेशन्स पण तुमचे होऊन जातील जे अतिशय सोपे आहेत. म्हणजे हा जो प्रश्न आहे ना, मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेइकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल, ओके. किंवा त्या टाइपचे मग वेल ऑफ डेथ असेल, ओके. मग हे 2 एक्सप्रेशन मला न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला जमवू शकतंय. म्हणजे हा जो पॉइंट आहे ना, डायग्राम हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे. तुम्ही बघितलंय. 23 वर्ष झालं बघतोय मी. सोपी डायग्राम आहे. तर मुलं काढतच नाहीत व्यवस्थित. काढतच नाहीयेत. प्रॅक्टिस कमी पडते. मग काय करणार? मी एका व्हिडिओमध्ये बोललोय. फक्त पेन हातात तुमच्या पाहिजे. पेन, फक्त पेन पाहिजे आणि रफ एक डायग्राम 1-1, 2-2 वेळा काढा. पहिला बघून घ्या डायग्राम. बघितल्यानंतर व्हिज्युअलाइज तुम्ही केली असेल, तर ठीक आहे डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कुठेतरी अडेल. पण जेवढं होईल तेवढं तर जमेल. त्यानंतर पुन्हा ती डायग्राम बघा. पुन्हा पेनानं काढा. 5 मिनिटं एका डायग्रामला वेळ द्या. ओके. जर झालं असेल तर कमी वेळ लागेल. पण 5-10 मिनिटं आपण जर एव्हरेजली वेळ पकडला, तर 50 डायग्रामला 10 तासच्या आसपास वेळ लागेल. नाही लागत एवढा वेळ, लक्षात घ्या. काही डायग्राम खूप सोपे आहेत. मग तुमचा वेळ घेत नाही मी. मी पट डायग्राम सांगतोय. ओके. लक्ष द्या. आपण पाठीमागून सुरुवात केलेली आहे. शेवटच्या टॉपिक पासून म्हणूया आपण. सेमीकंडक्टर, ओके. लॉजिक गेट्स सगळे सिम्बॉल करायचे त्यातले. ओके. सगळे सिम्बॉल्स करायचे. किती मग वेळ लागणार आहे? 2 मिनिटाचं काम आहे. ऑर गेटचं सिम्बॉल, ओके. अँड गेटचं सिम्बॉल, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे नॉट गेटचं सिम्बॉल. हे सगळे सिम्बॉल करा. पेज नंबर दिलेला आहे. एल-ई-डी सिम्बॉल, ओके. आलाय परीक्षेत. आलेला आहे प्रश्न एल पेज नंबर सहित दिलंय. मग चला एक बाळांनो असं बडबड करण्यापेक्षा ना, स्क्रीनशॉट इमिजिएटली काढा आणि मला जर वाटलं ना, तर मी त्याला स्टार करून ठेवतोय. मला हा प्रश्न डेरिव्हेशन मधनं येऊ शकतो असं वाटतंय. मी याला स्टार करून ठेवतोय. म्हणजे बघा मी अंदाज व्यक्त करतोय. एकंदरीत हे मग सेमीकंडक्टरचे आय-एम-पी क्वेश्चनच झाले, लक्षात घ्या सगळेजण. आलं का डोक्यात तुमच्या? हे करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघा. एनर्जी लेव्हल डायग्राम हायड्रोजन मोस्ट इम्पोर्टंट आहे. परीक्षेत आलेला प्रश्न आहे बरं का. अजून बघा डॅव्हिसन आणि जर्मन एक्सपेरिमेंट डायग्राम तरी करून ठेवा. एक्सपेरिमेंट अवघड वाटतो मुलांना. फोटो सेल, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 3 वेळा रिपीट झाले बरं का हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर हे इम्पोर्टंटच आहे. चला नेक्स्ट पेज बघा. ट्रान्सफॉर्मर 3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. एसी जनरेटर यावर्षी येईल असं मला वाटतं. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एसी जनरेटर, ईएमआय आणि एसी सर्किट मिळून 13 मार्काला आहे. ओके. मी 4 ते 5 व्हिडिओ त्यात ऑलरेडी अपलोड केले असतील. बघा तुम्ही. मूव्हिंग काय सायक्लोट्रॉन यावेळेस येणार असं वाटतंय. आतापर्यंत डिलीटेड पार्टमध्ये होतं पहिले 21-22. 23-24 ला नाही आलं कदाचित, पण गॅरंटीनं हा प्रश्न पेपर सेटरनं विचारलाच पाहिजे. एमीटर आणि व्होल्टमीटर, हो का? गॅलव्हॅनोमीटरमध्ये एक स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर मी पॅरलल जर कनेक्ट केला, त्याला शंट म्हणतात. एमीटर तयार होतोय. व्हॉट इस शंट? असा प्रश्न परीक्षेत आलाय.
मग स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर विच इज कनेक्टेड इन पॅरल विथ द कॉइल ऑफ द गॅलव्हॅनोमीटर इज नोन ॲज शंट. अजून एक प्रश्न, शंटची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढी गॅलव्हॅनोमीटरची रेंज जास्त असते. किती पॉइंट्स कव्हर होत आहेत की नाही इथं? हे डायग्राम केले की डेरिव्हेशन पण करायचंय. मग 5-10 मिनिटं लागू दे वेळ, काय हरकत नाही. पुस्तक कव्हर होणार आहे इथं. मी असं इमॅजिन करतोय तुम्ही डेफिनेशन, डिस्टिंग्विश, लॉ सगळे केलेले आहेत. मग इथं हे करत असताना या डायग्राम बरोबर तुम्ही फक्त असं करायचं. हाऊ विल यू कन्व्हर्ट एमसीजी म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर इंटू एमीटर? सह्याद्री ट्युटोरियल टाकायला पुढे सर्च करायला सर्च करत असताना सह्याद्री ट्युटोरियल्स लिहायला विसरू नका. तुम्हाला प्रूफ मिळणार आहे 5 मिनिटाचा व्हिडिओमध्ये विथ न्यूमेरिकल असणार आहे. हा तो व्हिडिओ कदाचित 4 वर्षापूर्वीचा असेल, 5 वर्षापूर्वीचा असेल, 3 वर्षापूर्वीचा असेल. पण हे जर काही येत नसेल ना, तरी तुम्हाला समजणार आहे तो व्हिडिओ बघून. ओके, नेक्स्ट पेजकडे जाऊया. ॲप्लिकेशन ऑफ पोटॅन्शिओमीटर. इथं पोटेन्शियल ग्रेडियंटची एक डेफिनेशन करा बरं का बाळांनो, ते रिपीटेड होते बरं का. मीटर ब्रिज ओके इम्पॉर्टंट आहे. केल्विन्स मेथड, विस्टोन ब्रिज सगळं पेज. वॅन डी ग्राफ आयएमपी आहे बरं का, आयएमपी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो मीटर ब्रिज मध्ये त्या एक्सपेरिमेंट मधल्या एरर्स आणि हाऊ एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड. सेक्शन बी 2 मार्काचा आयएमपी क्वेश्चन आहे. मला सांगा तुम्ही तुम्ही मला क्लिअरली कॉमेंट करून सांगा. डायग्राम सगळ्या मी एकत्र दिलेत. ओके, डायग्राम सगळ्या एकत्र दिलेत. ओके, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, डायग्राम सगळ्या मी एकत्र दिलेत. मग असे असले प्रश्न देऊ का एकत्र? देणं गरजेचं वाटायला लागलंय बरं का मला. म्हणजे मी आता नेक्स्ट व्हिडिओ तोच बनवणार आहे, की 2 मार्काचे गॅरंटेड क्वेशन्स जे येऊ शकतात परीक्षेत लिस्ट देऊन टाकतो तुम्हाला. सगळ्या टॉपिकची एकत्र असेच ओळीनं म्हणूया आपण. नेक्स्ट बघा. फ्रेस्नेल बायप्रिझम एक्सपेरिमेंट, लॉयड्स मिरर नाही बायप्रिझम आहे एक्सपेरिमेंट नाही, नुसतं बायप्रिझमची डायग्राम आहे. जिओमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. या डायग्राम. नेक्स्ट मी तुम्हाला आता मात्र व्हेरी इम्पॉर्टंट. प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन सगळे या 2 पेजवर आहे. बऱ्याच वेळा स्पेरिकल वेव्ह फ्रंट विचारलंय, मग यावेळेस प्लेन येऊ शकतं. हाऊ विल यू एक्सप्लेन रिफ्लेक्शन बाय युजिंग हायजेन्स वेव्ह थेअरी? हाऊ विल यू एक्सप्लेन रिफ्रॅक्शन बाय युजिंग हायजेन्स वेव्ह थेअरी असं विचारतील तुम्हाला. किंवा एक्सप्लेन करा म्हणतील. अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन बाय युजिंग हायजेन्स वेव्ह थेअरी. So that velocity of light in rarer medium is greater than that of denser medium. हे असं सुद्धा विचारतील. पुन्हा आपल्याला डायग्राम. त्या प्रश्नात ही डायग्राम काढायची डोक्यात आलं पाहिजे तुमच्या. चला नेक्स्ट. पाईप ओपन, पाईप क्लोज स्ट्रिंग. ओके. हे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये आहे. Show that only odd harmonics are present in a pipe closed at one end. Show that all harmonics are present in a pipe open at both ends. Show that all harmonic presence in the vibration of string. सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करायचं. तुम्हाला व्हिडिओज विथ न्यूमेरिकल्स भेटणार आहेत. ऍट पहिल्या स्टेजला पुस्तकातल्या ह्या पेजवर नंबर दिलेला डायग्राम तरी करा ना बाळांनो. हे पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सिंपल पेंडुलम माझा फेवरेट क्वेश्चन आहे बरं का बाळांनो. 3 मार्काला डेरिव्हेशन जर आलं तर डायग्राम करा. पण डेरिव्हेशन करायचं असेल तर माझा एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जुना आहे, खूप जुना आहे. सिंपल पेंडुलम फार जुना आहे. त्यावेळेस तो माईक सुद्धा युज करत नव्हतो बरं का. ओके. पण तो एकदम सगळ्यांना आवडलेला व्हिडिओ आहे. व्हेरिएशन ऑफ एनर्जी इन एसएचएम डायग्राम आहे. अशा कर्व्हज आहेत लक्षात घ्या. फिगर 5.6 सांगू का? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अशा एकाखाली एक 3 कर्व्ह आहेत बघा. म्हणजे अशा मी आता अंदाजे रफ काढतोय बरं का समजून घ्या. अशा 3 कर्व्ह एकाखाली एक आहेत. हा जुन्या सिलेबस मधला फेव्हरेट क्वेश्चन होते. 3-3 ग्राफ एकाखाली म्हणजे explain graphically the variation of displacement, velocity and acceleration in a particle performing SHM and starting from the mean position, starting from ही mean असेल तर x असतं, starting from extreme असेल तर cos omega t फॉर्म्युला असतो. मग ऑसिलेशन मधले मी पेज नंबर दिला नाही, पण 5.6 आणि 5.7 हुडका की पुस्तकात पेज नंबर. ओके. हे जरा थर्मोडायनामिक्स बेकार आहे बरं का. वेगवेगळ्या सायकल्स आहेत. ओके, रेफ्रिजरेटर, हीट इंजिन, पीव्ही डायग्राम्स आहेत वेगळ्या. सायक्लिक प्रोसेसची डायग्राम आहे. होत असेल सायक्लिक प्रोसेस लक्षात राहत असेल तर नक्की करा. ओके. परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखा येणारा प्रश्न. परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आता हे पहिल्या टॉपिक मधलं इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिल्या टॉपिक मधले सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. मी ते काय ते शोधणार नाहीये. मला अजून एक प्रश्न शोधायचे. केटीजी मधला मी बघतोय माझ्याकडून चुकून राहिला की काय असं वाटायला लागलंय मला. केटीजी कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. केटीजी वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ पाहिजे मला. वेन्स डिस्प्लेसमेंट सापडलं. फिगर 3.5 मी सांगतो. फिगर 3.5 शोधून करायचं आहे. मग चला
आता ॲट एनी कॉस्ट इमिडिएटली डायग्रामची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. मी बोललो तसं तुम्हाला जर हवे असतील तर ते क्वेशन्स मी लगेच प्रोव्हाईड करेन. पाहिजेतच तुम्हाला. ओके, पाहिजेतच. ओके. व्हिडिओला लाईक करा. मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा. ओके. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. ओके. ऑल द बेस्ट.